लूट थांबवा, अन्यथा शहराची चाके थांबतील. अवास्तव गॅस दरवाढी विरोधात रिक्षाचालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. इराण-इस्रायल युद्धाच्या नावाखाली रिक्षाचालकांच्या खिशावर दरोडा टाकला जात असल्याचा खळबळजनक आरोप करत आज हजारो रिक्षाचालक रस्त्यावर उतरले. फेब्रुवारी 2026 मध्ये अवघ्या 42 रुपये 50 पैशांवर मिळणारा LPG गॅस आज 100 रुपयांच्या पार गेल्याने रिक्षाचालकांचे कंबरडे मोडले आहे. या अवास्तव दरवाढी विरोधात आज रिक्षा चालक मालक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढत प्रशासनाला धारेवर धरले. शासनाचा कोणताही अधिकृत आदेश नसताना कंपनी आणि पंपचालकांनी संगनमताने ही दरवाढ केली आहे, असा घणाघाती आरोप संघटनेचे नेते अविनाश घुले यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय युद्धाचे कारण पुढे करून सामान्य कष्टकऱ्यांची लूट सुरू असल्याचा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. जुने दर लागू करा, अन्यथा रिक्षा चाके थांबतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. केवळ दरवाढच नाही तर गॅस भरताना पंपावर मोठ्या प्रमाणावर कथित हेराफेरी होत असल्याचा गंभीर आरोप रिक्षाचालकांनी केला आहे. पैसे 100 रुपयांप्रमाणे मोजायचे आणि गॅस मात्र कमी मिळायचा. यामुळे रिक्षांचे ॲव्हरेज कमालीचे घटले आहे, असे गाऱ्हाणे चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना रिक्षाचालकांनी स्पष्ट केले की जर ही लूट तात्काळ थांबली नाही तर शहरात तीव्र चक्काजाम आंदोलन छेडले जाईल. आता चेंडू प्रशासनाच्या कोर्टात असून सरकार या अन्यायावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने आज कलेक्टर ऑफिसवर जिल्हा पुरवठा अधिकारी असतील, कलेक्टर साहेब असतील, यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो. जी गॅस दरवाढ ही जसं युद्ध सुरू झालं तसं ती दरवाढ वाढतच चालली. ठीक आहे, शासनाने जर दरवाढ केली तर एक वेळेला आम्ही थोडंसं मान्य करू, पण त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही आज निवेदन देणार आहोत. कारण हा रिक्षावाला हा गोरगरीब आहे, हातावरची पोट आहे आणि इथं शासनाने जे दर ठरवले त्याच्यापेक्षा बी हे पंप चालक समज शासनाने 50 रुपये केला तर इथं 55 रुपये आणि एक घंट्याला हे 5 रुपये 6 रुपये असे वाढवतात. तर यांना असे अधिकार आहेत का? तर एखादा गॅस पंप एखाद्या ठिकाणी पंपावर तो खाली झाला समज आणि तो समज साधारण तो विक्री करायला 2 दिवस लागतात, तर आपण समज तो पंप त्यांनी जो टाकी ती समज ती XYZ ह्या किमतीने विकत घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी ती विक्री सुरू केली, पण ती टाकी घेताना तो दर निश्चित असतो. पण इथं काय होतं, गॅसची जी टंचाई पाहून इथं म्हणजे ब्लॅकमेलिंगचे प्रकार रिक्षावाल्यांबरोबर होऊ राहिले की घंट्याला 5 रुपये वाढवतात. तुम्ही तो टँकर घेतलेला असतो तो एकाच दराने घेतलेला असतो ना, मग तुम्ही 1-2 घंट्याला रेट वाढवता कसे? त्याचे आमच्याकडे पुरावे सुद्धा आहेत. आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आज त्याचं निवेदन देऊन याच्यावर खुलासा घेऊन आणि जिल्हा पुरवठा अधिकारी असतील, कलेक्टर साहेब असतील, तातडीने त्यांनी जे सेल्स ऑफिसर असतील त्यांची आणि रिक्षा युनियन असेल आमची एक मिटिंग घेऊन त्याच्यातून खुलासे निश्चितपणे होतील आणि या रिक्षावाल्यांची जे गोरगरीब रिक्षावाल्यांची लूट ही थांबवली पाहिजेत. नाही तर आज आम्ही प्राथमिक स्वरूपात आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. पण ही लूट जर थांबवली नाही तर उद्या परवा आम्ही तीव्र स्वरूपात पूर्ण नगर शहर बंद ठेवून आम्ही आंदोलन छेडणार आहोत.